1997मध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी एक बुक लिहिलं, जे त्यावेळी खूप गाजलं आणि मार्केटमध्ये ते बेस्ट सेलिंग बुक बनून गेलं. रॉबर्ट कियोसाकी यांचे 2 वडील होते, एक तर त्यांचे रिअल फादर आणि एक त्यांच्या मित्राचे वडील, ज्यांनाही ते वडीलच मानायचे आणि ज्यांना ते रिच डॅड असं म्हणायचे. जे त्यांचे रिअल फादर होते ते कॉलेजमध्ये प्रोफेसर होते, पण तरीही त्यांच्या पूर्ण जीवनात पैशांना घेऊन खूप जास्त स्ट्रगल होता. आणि दुसरीकडे जे त्यांचे मानलेले वडील होते ते जास्त शिकलेले नव्हते, पण तरीही ते खूप मोठे बिझनेसमॅन होते, जे खूप श्रीमंत आणि सक्सेसफुल होते, म्हणून त्यांना रॉबर्ट रिच डॅड असं म्हणायचे. रॉबर्ट कियोसाकी त्यांच्या रिच डॅड आणि पुअर डॅड या बुकमध्ये असं सांगतात की ज्यावेळी ते 9 वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्या वर्गातील इतर मुलांना बघून त्यांनासुद्धा श्रीमंत बनावंसं वाटायचं. आणि म्हणूनच एके दिवशी त्यांनी त्यांच्या पुअर डॅडना विचारलं की श्रीमंत कसं बनायचं. पण जे त्यांचे रिअल फादर होते, पुअर डॅड, त्यांच्याकडे मात्र याचं आन्सर नव्हतं. आणि म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं की हे तू तुझ्या मित्राच्या वडिलांना जाऊन विचार, ते तुझ्या या प्रश्नाचं उत्तर खूप चांगल्या पद्धतीने देऊ शकतील. आणि मग रॉबर्ट त्यांच्या रिच डॅडजवळ गेले आणि त्यांनी त्यांचा प्रश्न विचारला. आणि मग तिथूनच त्यांच्या फायनान्शियल एज्युकेशनचा एक महत्त्वाचा भाग सुरू होतो. त्यांचे रिच डॅड त्यांना लाईफच्या डिफरंट स्टेजेसवर अमीर बनण्याचा आणि अमीर बनून राहण्यासाठी काही इम्पॉर्टंट लेसन सांगतात. आणि यासोबतच ते या बुकमध्ये अशा काही गोष्टी सांगतात की ज्याने आपण पैसे कसे मेंटेन करायचे, पैशांना इन्व्हेस्ट कुठे करायचं, आणि अशा कोणत्या चुका आहेत ज्यांच्यामुळे गरीब नेहमी गरीबच राहतात. आणि यासोबतच ते अशा काही गोष्टी सांगतात की गरीब व्यक्तींनी असं काय केलं पाहिजे की ज्यामुळे ते श्रीमंत बनू शकतील. तर मग आता आपण बोलूया त्या इम्पॉर्टंट लेसन्सबद्दल. तर नंबर 1वर हे येतं की श्रीमंत लोक कधीही पैशांसाठी काम नाही करत. बघा, जनरली लोक श्रीमंत बनण्यासाठी खूप जास्त हार्डवर्क करतात. त्यांचा प्रयत्न हा असतो की त्यांना एक चांगली नोकरी मिळायला हवी, जेणेकरून त्यांना महिन्याच्या शेवटी चांगला पगार मिळेल. आणि नोकरी मिळाल्यानंतर ते पूर्ण डेडिकेशनने त्यांचं काम करतात. आणि मग हळूहळू ते अशा ट्रॅकमध्ये फसून जातात की ज्यामधून त्यांना नंतर कधीही बाहेर पडता येत नाही. त्यांना माहिती असतं की महिन्याच्या शेवटी आपल्याला पैसे मिळणार आहेत, आणि याचमुळे ते लोन काढून घर विकत घेतात, गाडी विकत घेतात आणि बऱ्याचशा गोष्टी विकत घेतात. क्रेडिट कार्ड वापरून ते अशा अनावश्यक गोष्टी घेतात ज्या आपल्याला लागणार नसतात. आणि या सगळ्यामुळे ते अशा एका ट्रॅपमध्ये फसून जातात ज्यातून त्यांना कधीच बाहेर पडता येत नाही. कारण ज्या गोष्टी आपण लोनने विकत घेतो त्याचं लोन पण आपल्याला फेडायचं असतं, आणि त्या लोनला पे करण्यासाठी आपल्याला भरपूर वर्षापर्यंत नोकरी करावीच लागते. आणि आपल्या पगारातून जीही काही अमाऊंट येते त्यातून अर्ध्याहून जास्ती अमाऊंट तर लोन भरण्यातच निघून जाते. आणि यामुळे भरपूर लोकांचं आयुष्य हे लोन फेडत बसण्यात आणि त्यासाठी नोकरी करण्यातच निघून जातं. मग आता प्रश्न असा येतो की पैशांसाठी काम नाही करायचं, मग कशासाठी करायचं? जे अमीर लोक असतात ना, ते पैशासाठी काम नाही करत, ते असं काहीतरी करतात की ज्यामुळे पैसा त्यांच्यासाठी काम करतो. मग ते असं काय करतात याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या काही पॉईंट्समधून समजेल. दुसऱ्या लेसनमध्ये रिच डॅड असं सांगतात की लोकांना फायनान्शियल एज्युकेशनची समज असणं खूप जास्त गरजेचं आहे. पण आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये सगळ्या प्रकारचं शिक्षण आहे, पण फायनान्शियल एज्युकेशनचं नाही. असं यामुळे कारण एक सिस्टम बनलेली आहे की तुम्ही खूप सारा अभ्यास करा आणि नोकरीला लागा. पण रियालिटी ही आहे की कोणत्याही प्रकारचा एक जॉब तुम्हाला कधीही श्रीमंत नाही बनवणार. आता मानून घ्या, एखादा मुलगा खूप जास्त शिकून टॉप करून एक चांगला इंजिनियर किंवा डॉक्टर बनला, पण तोही 9 to 5 जॉब करणाऱ्याच्या चक्रव्यूहमध्ये फसून जातो, ज्याबद्दल आपण फर्स्ट पॉईंटमध्ये बोललो होतो. आणि ह्याच जॉबच्या चक्रव्यूहमधून बाहेर निघण्यासाठी रिच डॅडने ॲसेट्स आणि लायबिलिटीजबद्दल सांगितलं आहे. ॲसेट्स त्यांना म्हणतात जे तुमच्या खिशात पैसे टाकतात, आणि लायबिलिटीज म्हणजे ज्यामुळे तुमच्या खिशातून पैसे निघतात, जातात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही तुमच्या एखाद्या घराला रेंटवर दिलं आहे तर त्याला आपण म्हणू शकतो ॲसेट्स, कारण त्या घरामुळे तुमच्या खिशात पैसे येत आहे. आणि दुसरीकडे जर आपण लोन काढून एखादी कार विकत घेतली तर त्याला आपण लायबिलिटीज म्हणू शकतो, कारण त्यामुळे आपल्या खिशातले पैसे जात आहे. आणि श्रीमंत बनण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही तुमच्या असेट्सना वाढवा आणि तुमच्या लायबिलिटीज कमी करा. आणि बघा, ह्या गोष्टी तुम्हाला जगातल्या कोणत्याही स्कूलमध्ये नाही शिकवल्या जात, कारण तिथे तर तुम्हाला फक्त एक चांगला जॉब मिळवण्यासाठी प्रेरित केलं जातं. हे कधीही नाही शिकवलं जात की आपण पैशांना कसं ग्रो करायचं. आणि म्हणूनच फायनान्शियल एज्युकेशनची आपल्याला समज असणं खूप जास्त गरजेचं आहे. थर्ड लेसनमध्ये रिच डॅड असं सांगतात की आपल्या कामाशी काम ठेवा. यात त्यांनी असं सांगितलं आहे की एक जॉब करणारा व्यक्ती त्यासोबतच अजून दुसरं काम करू शकतो, ज्यामुळे त्याच्या इन्कममध्ये वाढ होईल. बघा, गरजेचं नाही आहे की तुम्ही सुरुवात मोठ्या लेवलनेच करा, हळूहळू सुरुवात करा, कारण प्रत्येकाजवळ इतका पैसा नसतो.
आणि प्रत्येकजण त्याचा जॉब लगेचच सोडून देऊ शकत नाही. तुम्ही तुमची नोकरी करत असताना सुद्धा त्यासोबतच अजून एखादं दुसरं काम करू शकता. आता सपोज एखादा व्यक्ती स्कूलमध्ये टीचर आहे, तर ते त्याचं प्रोफेशन आहे, त्याचा बिझनेस नाही. तर तो त्याचा जॉब करण्यासोबतच बाहेर ट्युशन्स घेऊ शकतो किंवा त्याची अजून एखादी आवड असेल त्या बाबतीत तो काहीतरी करू शकतो, जेणेकरून तो एक्स्ट्रा पैसे कमवू शकेल. एकदा मॅकडॉनल्ड्सचे फाउंडर्स MBAच्या स्टुडंट्सना स्पीच देत होते. स्पीच देताना त्यांनी स्टुडंट्सना प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं, माझा कशाचा बिझनेस आहे? त्यावेळी सगळ्या स्टुडंट्सने हेच उत्तर दिलं की तुम्ही हॅमबर्गरच्या बिझनेसमध्ये आहात. आणि हे उत्तर ऐकून त्यांना हसू आलं. त्यावेळी ते असं म्हणाले की मी हॅमबर्गरच्या बिझनेसमध्ये नाही आहे, माझा खरा बिझनेस रिअल इस्टेटचा आहे. म्हणजे ज्यावेळी कोणाला मॅकडॉनल्ड्सची फ्रँचायझीस घ्यायची असते त्यावेळी त्यासाठी त्यांना जागासुद्धा विकत घ्यावीच लागते. तर मग झाला ना रिअल इस्टेट बिझनेस. म्हणजे फ्रँचायझीसच्या ओनरबरोबर ते त्या जागेचे सुद्धा मालिक असतात. आणि तुम्ही स्वतः बघून घ्या, आज पूर्ण वर्ल्डमध्ये मॅकडॉनल्ड्स रिअल इस्टेटचा एक मोठा अंपायर बनून उभा आहे. मग यातून आपल्याला असं समजतं की कशाप्रकारे लोक दुसऱ्यांसाठी तर काम करतात पण स्वतःसाठी नाही करत. म्हणून लोकांनी आपला फोकस स्वतःवर सुद्धा केला पाहिजे. आता याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की तुम्ही तुमची नोकरी सोडून द्या. तर तुम्ही तुमच्या नोकरीबरोबरच तुमच्या ॲसेट्सना सुद्धा मजबूत बनवा, अजून दुसरा काहीतरी बिझनेस करा. नेक्स्ट लेसन असं आहे की शिकण्यासाठी काम करा, पैशांसाठी नाही. रॉबर्ट कियोसाकी त्यांच्या बुकमध्ये असं सांगतात की एकदा त्यांचा इंटरव्ह्यू एका फिमेल जर्नलिस्टने घेतला होता. त्यावेळी तिचं असं स्वप्न होतं की तिला बेस्ट सेलिंग रायटर बनायचं होतं, पण ती बनू शकली नाही. तिची लिहिण्याची पद्धत खूप छान होती. रॉबर्टने तिचे भरपूर सारे लेख वाचलेसुद्धा होते आणि म्हणूनच रॉबर्टने तिला विकण्याची कला, सेल्फ ट्रेनिंग करायला सांगितलं. पण हे त्या महिलेला आवडलं नाही, कारण ती खूप जास्त शिकलेली होती. तिच्याकडे इंग्लिश लिटरेचरमध्ये मास्टर डिग्री होती आणि तिच्या माइंडसेटनुसार हे काम तिच्या स्टँडर्डला सूट करणारं नव्हतं. रॉबर्ट म्हणतात की जगामध्ये भरपूर सारे शिकलेले टॅलेंटेड लोक आहेत, पण पॉईंट हा आहे की पैसे कमवण्यासाठी फक्त टॅलेंट असून चालत नाही, त्या टॅलेंटला विकायला सुद्धा आलं पाहिजे. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की तुमच्या टॅलेंटचा उपयोग तुम्हाला पैसे कमवण्यासाठी कसा करता येईल. आणि जोपर्यंत तुम्हाला हे कळून जात नाही तोपर्यंत तुमचं टॅलेंट व्यर्थ आहे. आणि त्याच महिलेप्रमाणे भरपूर सारे लोक शिकण्यासाठी काम नाही करत. जर त्या महिलेने विकण्याची कला शिकून घेतली असती तर कदाचित ती महिला तेव्हाच्या काळातली बेस्ट सेलर बनून गेली असती आणि तिचं स्वप्नसुद्धा पूर्ण झालं असतं. आणि हेच कारण असतं की गरीब लोक नेहमी गरीबच राहतात आणि श्रीमंत लोक शिकून अजून श्रीमंत बनतात. रॉबर्ट कियोसाकी असं सांगतात की त्यांचे जे पुअर डॅड होते त्यांना नेहमी त्यांच्या नोकरीची चिंता असायची, पण त्यांचे जे रिच डॅड होते ते शिकण्यावर जास्त भर टाकायचे. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की श्रीमंत बनण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी शिकणं महत्त्वाचं असतं. आणि हाच त्या दोघांमधला मोठा फरक होता. लेसन नंबर 6, तुमच्यासमोर असलेल्या अडचणींना पार करणं. रॉबर्ट कियोसाकी त्यांच्या बुकमध्ये असंही सांगतात की भरपूर लोकांकडे पैसा तर असतो, पण तरीसुद्धा त्यांच्या मार्गात खूप अडचणी येतात, ज्यामुळे ते त्यांच्या असेट्सना खूप जास्त मोठं करू शकत नाही. आणि यात रॉबर्ट यांनी त्यांच्यासमोर येणाऱ्या 5 अडचणी सांगितल्या आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे फिअर, भीती. बघा, कोणताही व्यक्ती असू द्या त्याला पैसे गमावण्याची भीती ही असतेच, अमीर व्यक्तीला सुद्धा. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की पैशांचं नुकसान झालेलं असतानासुद्धा त्या परिस्थितीतून बाहेर कसं निघायचं. महत्त्वाचं हे असतं की आपण आपल्या भीतीशी कशा प्रकारे डील करतो. श्रीमंत आणि गरीब यांच्यामधला सगळ्यात मोठा फरक हाच असतो की ते त्यांच्या प्रॉब्लेम्ससोबत कशा प्रकारे डील करतात. दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे डाऊट. बघा, पैसे इन्व्हेस्ट करण्याआधी आपल्या सगळ्यांच्या मनात डाऊट असतो. प्रत्येकाच्या मनात विचार असतो की मी इन्व्हेस्ट केलेला पैसा बुडला तर काय होईल, जर सगळं काही माझ्या प्लॅननुसार नाही झालं तर, मी ठरवलंय तसं नाही घडलं तर. अशा प्रकारच्या प्रश्नांनी बरेच जण घाबरून जातात आणि या डाऊट्समुळे, या भीतीमुळे जे काम त्यांना करायचं असतं त्या कामाची ते सुरुवातच करत नाही. आणि याचमुळे आपल्यासमोर येणारे भरपूर चान्स आपण सोडून देतो. तिसरी अडचण आहे आळस. आळस जो आपल्या सगळ्यात मोठा शत्रू आहे. आपला आळस जो आपल्याला कधीही पुढे जाऊ देत नाही. रॉबर्ट यांच्यानुसार जे लोक सगळ्यात जास्त बिझी असतात ते खूप जास्त आळशीसुद्धा असतात. चौथी अडचण म्हणजे चुकीच्या सवयी. रॉबर्ट असं म्हणतात की 2 लोकांना कम्पेअर केलं गेलं तर त्यांच्या सवयींमध्ये खूप जास्त फरक असतो. रॉबर्ट असं म्हणतात की ते सगळ्यात आधी स्वतःला फीस देतात आणि यामुळे ते स्वतःला फायनान्शियली आणि इमोशनली खूप स्ट्रॉंग समजतात. म्हणजे इथे त्यांना असं म्हणायचं आहे की प्रत्येक महिन्याला ज्यावेळी त्यांच्याकडे पैसे येतात त्यावेळी ते सगळ्यात आधी त्यांची सेविंग आणि इन्व्हेस्टमेंटचे पैसे वेगळे काढतात
आणि मग त्यांचे बिल्स वगैरे पे करतात. आणि म्हणूनच जर तुम्हाला श्रीमंत बनायचं आहे ना, तर तुम्हाला ही सवय लावावीच लागेल स्वतःला. आधी स्वतःला पे करा आणि मग इतर गोष्टींकडे लक्ष द्या. मग इतर गोष्टींचा खर्च करा. याच्यामुळे तुम्हाला 2 फायदे होतील. पहिला म्हणजे तुमचा पैसा वाढेल आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे कमवण्याचे भरपूर ऑप्शन्स येतील. आपली 5वी अडचण म्हणजे इगो. ते असं म्हणतात की बऱ्याचशा लोकांमध्ये खूप जास्त अहंकार असतो आणि त्या अहंकाराचा वापर ते त्यांच्या अज्ञानाला लपवण्यासाठी करतात. ते असं म्हणतात की त्यांच्याकडे जेही काही नॉलेज आहे त्याचाच आधार घेऊन ते पैसे कमवतात आणि ज्या गोष्टी त्यांना माहिती नाही आहेत त्यामुळे त्यांचे पैसे कमी होतात. म्हणून जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं नॉलेज नसेल ना, तर ती गोष्ट आधी शिका. तिथे तुमचा इगोमध्ये आणू नका. जर तुम्ही हे केलं ना, तर तुम्ही खूप मोठ्या नुकसानापासून वाचू शकता. चला आता या व्हिडिओची समरी बघूया. तर सगळ्यात आधी आपण बघितलं की रॉबर्ट यांचे 2 वडील होते. एक गरीब वडील आणि एक श्रीमंत वडील. आणि त्यांच्या 30 वर्षाच्या वयापर्यंत ते त्यांच्या रिच डॅडकडून जे काही शिकले त्यावर त्यांनी रिच डॅड पुअर डॅड हे बुक लिहिलं. तर त्यातलं पहिलं होतं की अमीर लोक फक्त पैशासाठी काम नाही करत. नंबर 2 असं होतं की लोकांना फायनान्शियल एज्युकेशन शिकणं का महत्त्वाचं आहे. आणि या पॉईंटमध्ये आपण बघितलं होतं की जर तुम्हाला श्रीमंत बनायचं आहे तर तुम्हाला तुमचे ॲसेट्स वाढवावे लागतील आणि लायबिलिटीज कमी कराव्या लागतील. लेसन नंबर 3, तुमच्या कामाशी काम ठेवा. लेसन नंबर 4, शिकण्यासाठी काम करा, पैशासाठी नाही. आणि लास्ट पॉईंट होता अडचणींना पार करणं. यात रॉबर्ट कियोसाकी यांनी 5 प्रॉब्लेम सांगितले आहेत ज्यांमुळे तुम्ही तुमच्या ॲसेट्सना वाढवू नाही शकत आहात. आणि ते म्हणजे भीती, डाऊट, आळस, वाईट सवयी आणि इगो.